हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण पॅट संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 6वी विषय मराठी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत. सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित. हा मागील वर्षाचा क्वेश्चन पेपर आहे. याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असतो, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला समजेल. हा क्वेश्चन पेपर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. पहिले 3 प्रश्न हे तोंडी परीक्षेचे आहेत, नंतर लेखी परीक्षेचे आहेत. लेखी चाचणी. प्रश्न 4. खालील मुद्द्यांच्या आधारे 8 ते 10 ओळीत कथा लिही व कथेला योग्य शीर्षक दे. शीर्षकही द्यायचंय कथेला. तर हे मुद्दे दिलेले आहेत. हे मुद्दे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. आणि इथे कथा लिहिलेली आहे. शीर्षक दिलं आहे जिद्दी सोनू. या मुद्द्यांवरून हे कथा लिहिलेली आहे. सोनू नावाचा एक मुलगा होता. त्याला चित्रकलेची खूप आवड होती. एके दिवशी शाळेत चित्रकला स्पर्धा जाहीर झाली. सोनूने लगेच स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेच्या दिवशी त्याने सुंदर चित्र काढण्यास सुरुवात केली, पण मध्येच त्याच्या रंगपेटीतील रंग संपले. त्यामुळे सोनू निराश झाला. तरीही त्याने हार मानली नाही. त्याने उरलेल्या रंगांनी आणि पेन्सिलने चित्र पूर्ण केले. शेवटी त्याच्या जिद्दीमुळे त्याला बक्षीस मिळाले, प्रथम क्रमांकाचे. पुढचा प्रश्न आहे, खालील उतारा वाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. हा 5 गुणांसाठी प्रश्न आहे. या उतार्यावर ही 4 प्रश्न विचारलेली आहेत. याची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. तर खालील आकृती पूर्ण कर. कुस्तीसाठी खशाबाचे शरीर बळकट होण्याची कारणे कोणती? तर इथे तुम्हाला हे 2 जागा दिलेल्या आहेत. तिथे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. तर उत्तर आहे शाळेला पळत जाणे येणे आणि अनवाणी पायांनी धावणे. पुढचा प्रश्न आहे, सन 1952 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळाले तो खेळ. तर पहिले पदक कशात मिळालं होतं बघा, इथे लिहिलेलं आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले पहिले पदक होय कुस्ती या खेळ प्रकारात. तर इथे उत्तर आपण लिहिलेलं आहे कुस्ती. सन 1952 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पार पडल्या तो देश कोणता? तर इथे लिहिलेलं आहे, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत 15वा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे. फिनलँडची राजधानी म्हणजे फिनलँड या देशात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, म्हणून आपण इथे फिनलँड लिहिलं आहे. पुढचा प्रश्न, उतार्यास समर्पक शीर्षक दे. तर तुम्हाला या उतार्यावरून तुम्ही वेगळं शीर्षकही देऊ शकतात, पण ते उतार्याला समर्पक असलं पाहिजे. तर मी इथे शीर्षक दिलेलं आहे, कष्टातून घडलेला ऑलिम्पिक विजेता. कष्टातून घडलेला ऑलिम्पिक विजेता. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न, खालील उतारा वाच व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचून घ्या. त्याच्यावरून तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. उतार्याच्या आधारे आकाशच्या एक गुण विशेष लिही. आकाश कसा होता? मेहनती आणि प्रयत्नवादी. एकही पॉइंट लिहिला तरी तुम्हाला 1 गुण मिळेल. आकाश स्पर्धेत यशस्वी होण्याचे कारण की त्याने योग्य वेळ व मेहनत ही 2 कारणं आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणत्याही 2 सूचना तयार कर व लिही. तर इथे 2 सूचना लिहिलेल्या आहेत. पहिली सूचना, स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर ठरलेल्या वेळेत 3 ते 5 मिनिटे भाषण करावे. भाषण करताना स्पष्ट उच्चार, योग्य आवाज आणि आत्मविश्वास ठेवावा. पुढचा प्रश्न, खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिही. 3 गुणांसाठी आहे. कविता वाचूया. आता उजाडेल खिन्न अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल. शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खंगाच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल. वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात, गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल. आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवाळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल. तर पुढील अर्थाच्या कवितेत ओळी लिही. हा प्रश्न विचारलेला आहे. अर्थ, आणि इथे सूर्योदय झाल्याच्या आनंदाने पारिजातक आपल्या फुलांची उधळण करेल व त्या फुलांच्या गोड कोवळ्या व गार
असणाऱ्या सुगंधात आजूबाजूचा परिसर थरारून जाईल. बघा इथे अर्थामध्ये पारिजातकाचा फुलांचा एक्सप्लेनेशन दिलेला आहे. तर ह्या ओळी कोणत्या आहेत कवितेत? तर त्या आहेत, आनंदात पारिजात उधळील बरसात गोंड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल. तर ह्या ओळी आपण इथे लिहिलेल्या आहेत. हे उत्तर आहे कवितेच्या ओळी. पुढचा प्रश्न, पांढरे या अर्थाचा कवितेत आलेला शब्द लिही. शुभ्र हा शब्द आलेला आहे कवितेत. पुढील प्रश्न, कवितेतील यमक जुळणारी कोणतीही एक जोडी शोधून लिही. आपण एक गुणासाठी प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. उजाडेल मोहरेल. पुढील प्रश्न आहे, उन्हाळी सुट्टीतील तुझे अनुभव 7 ते 8 वाक्यात तुझ्या शब्दात. हा 4 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर लिहिलेलं आहे, उन्हाळी सुट्टी माझ्यासाठी खूप आनंदाची होती. या सुट्टीत मी माझ्या आजी आजोबांच्या गावी गेले. तिथे मी मित्रांसोबत व मैत्रिणींसोबत खेळले आणि झाडांवर चढण्याचा आनंद घेतला. सकाळी लवकर उठून ताज्या हवेत फिरायला जायचे. मी आंबे, कलिंगड यासारखी उन्हाळी फळे मनसोक्त खाल्ली. तसेच मी काही नवीन गोष्टीही शिकले. संध्याकाळी सगळे मिळून गप्पा मारत बसायचे. ही सुट्टी माझ्यासाठी खूप मजेदार आणि आठवणीत राहणारी ठरली. तुम्ही तुमचे पॉइंट्स लिहू शकता. खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिका खूप सोपी आहे. तुम्हाला उतार्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला उत्तरं लगेच मिळतील. प्रश्न 9, खालील सूचना वाच व दिलेल्या तक्त्यात त्यांचे वर्गीकरण कर. हे 4 सूचना आहेत आणि हा तक्ता दिलेला आहे, त्याच्यात वर्गीकरण करायचंय. एसटी स्थानक आणि रुग्णालय या पॉइंट्सचा विचार करू. या सूचना आहेत, या 4 सूचना आहेत. रुग्णांशी हळू आवाजात बोलावे. तर आपण ही कुठे लिहिणार? एसटी स्थानक की रुग्णालयात? रुग्णालयात लिहिणार. रुग्णांशी हळू बोलावे. पुण्याला जाणारी गाडी फलाट क्रमांक 4 वर उभी आहे. तर इथे आपण हा पॉइंट लिहिणार. एसटी स्थानकच्या याच्यात पुण्याला जाणारी गाडी फलाट क्रमांक 4 वर उभी आहे. आरक्षित तिकिटांसाठी रांगेत उभे राहा. आपण रुग्णालयात थोडे उभे राहतो, आपण तर एसटी स्थानकात उभं राहतो, म्हणून इथे हा पॉइंट येणार. आणि रुग्णांसंबंधी येथे चौकशी करा. हा पॉइंट रुग्णालयाच्या कॉलम मध्ये येणार. खूप सोपा आहे प्रश्न. पुढील प्रश्न, खालील वाक्यात योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. तर इथे वाक्य दिलेलं आहे, आपली सहल नीट पार पडेल का या विचारात अजय शाळेत पोहोचला. पार पडेल का प्रश्न आहे, म्हणून इथे प्रश्नार्थी लिहिलं, प्रश्नार्थी चिन्ह दिलं, विराम चिन्ह दिलं आणि वाक्य संपलंय तर इथे फुल स्टॉप दिलेला आहे. विधानार्थी वाक्य फुल स्टॉप दिलेला आहे. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. 3 गुणांसाठी आहे, त्याच्यातला अ आहे 1 गुणाचा प्रश्न. चौकटीतील मन ओळख व लिही. आता इथे हे चौकटीमध्ये दु, सा असे वेगवेगळे अक्षरं दिलेली आहेत आणि याच्यावरून कोणती म्हण तयार होते जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर, दुरून डोंगर सा ज रे, साजिरे. दुरून डोंगर सा जी रे. इथे मी उत्तर लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न, इकडे तिकडे या शब्दाचा वापर करून वाक्य तयार कर व लिही. मी वाक्य लिहिलेलं आहे इथे, माझी पेन्सिल शोधण्यासाठी मी इकडे तिकडे पाहत होते. तुमचं वाक्य वेगळं सुद्धा असू शकतं, पण ते वाक्याचा अर्थ परिपूर्ण व्हायला हवा. पुढचा प्रश्न, खालील चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवड व लिही. तर ह्या अक्षरांवरून अर्थपूर्ण शब्द आणि त्याचा काय अर्थ होतो. तर इथून अर्थपूर्ण शब्द तयार होतोय दिनकर आणि दिनकरचा अर्थ आहे रवी. पुढील प्रश्न, तुझ्या परिसरातील डॉक्टर अथवा शाळेतील शिक्षक त्यापैकी एका व्यक्तीविषयी 4 ते 6 वाक्यात माहिती लिही. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहा. पुढील प्रश्न आहे, पुढील घटना योग्य व सुसंगत क्रम लावून पुन्हा लिही. तर इथे ना घटना दिलेल्या आहेत पण त्या क्रमानुसार नाही दिलेल्या आहेत.
मग हे चारही घटना तुम्ही वाचा आणि कोणती घटना अगोदर झाली असेल हे ठरवा आणि त्यांचा क्रम लावा. आम्ही डहाळे उपटू लागलो तेवढ्यात तिकडून कोणीतरी जोरात ओरडले. शिवार फिरून झाल्यावर परतताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डहाळे दिले. आम्हाला रस्त्यात एक शिवार लागले. डहाळे, कणसे, कोंब्या वाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली. तर हे बघा 3 नंबरचं जे वाक्य आहे ते अगोदर येईल, ही घटना अगोदर येईल. आम्हाला रस्त्यात इथे लिहिलेले उत्तर बघा. त्याच्यानंतर आम्ही डहाळे उपटू लागलो तेवढ्यात तिकडून जोरात ओरडले. हे 2 नंबरला येईल. आणि आम्ही शेतकऱ्याची माफी मागितली हे 3 नंबरला येईल. आणि शिवार फिरून आल्यानंतर परतताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डहाळे दिले. हे 3 नंबरला आणि हे 4 नंबरला. तर हे उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे. ते वाक्य परत लिहिलेली आहेत. त्या घटना परत लिहिल्या आहेत. पुढील प्रश्न. सूचनेनुसार उत्तरे लिही. 5 गुणांसाठी आहे हा. आजीने तिला गोष्ट सांगितली या वाक्यातील सर्वनाम लिही. तिला हे काय आहे? सर्वनाम आहे. इथे आपण सर्वनाम लिहिलंय मग. घरासाठी कोणते विशेषण योग्य होणार नाही या पर्यायातून निवडून लिही. कौलारू हे विशेषण योग्य आहे. दुमजली हे सुद्धा योग्य आहे. टुमदार हे सुद्धा योग्य आहे. तर कोणतं योग्य होणार नाहीये? पाणीदार. पाणीदार घर थोडी असतं. घर कसं असतं? कौलारू असतं, दुमजली असतं, टुमदार असतं. आणि हे मग पाणीदार हे विशेषण योग्य होणार नाही. म्हणून इथे पाणीदार उत्तर आपण लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न. काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करताच मोर नाचू लागला. वरील वाक्यात मोराऐवजी लांडोर हे नाम घेतल्यास कोणते क्रियापद येईल? योग्य पर्यायाला गोल कर. तर काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करताच लांडोर नाचू लागली. बरोबर. 3 या क्रमांकास आपण गोल केलेला आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत ते. इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न. पुढे तुम्हाला उत्तर लिहायचंय. आता पुढचं वाचूया आपण. हे वाक्य म्हणजे हे जे वाक्य आहे, इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न. वर्तमान काळी करण्यासाठी खालीलपैकी कोणते क्रियापद योग्य होईल? हे वाक्य वर्तमान काळात व्हायला हवं. होती नाही, असतील नाही. आत्ताची घटना आहे म्हणून आहेत. इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. वर्तमान काळ आपल्याला विचारलंय. पुढील प्रश्न. खालील वाक्याचा काळ ओळखून लिही. अजय सहलीला जाणार आहे. भविष्यातील घटना आहे म्हणून कोणता काळ आहे हा? भविष्यकाळ. थँक यू सो मच. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक द व्हिडिओ.